नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवांची भक्ती, पूजा आणि साधनेसाठी अत्यंत पवित्र काळ. या महिन्यात आपण अनेक धार्मिक नियम आणि परंपरा पाळतो. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या घरातील काही वस्तूंबाबतही जुन्या धार्मिक परंपरांमध्ये विशेष सावधगिरी सांगितली आहे. असं मानले जाते की श्रावण महिन्यात काही वस्तू सहजपणे कोणालाही देऊ नयेत, कारण या वस्तूंचा संबंध घरातील लक्ष्मी, अन्नपूर्णा आणि सौभाग्याशी जोडला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 3 वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या श्रावणात देताना विशेष काळजी घ्यावी, असे पारंपरिक मानले जाते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तिसरी वस्तू अशी आहे जी आपल्या घरातून आपण नकळत इतरांना देत असतो. आणि हो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. पहिली वस्तू मीठ. श्रावण महिन्यात मीठ कोणाला देऊ नये, अशी काही घरांमध्ये धार्मिक आणि लोकपरंपरा आहे. आपल्या स्वयंपाकघरात मिठाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. मिठाशिवाय अन्नाची चव अपूर्ण वाटते. परंपरेनुसार मीठ हे घरातील अन्न, समृद्धी आणि गृहस्थितीशी जोडले गेले आहे. म्हणून श्रावण महिन्यात विशेषतः घरातील मीठ उधार देणे टाळावे, अशी मान्यता काही ठिकाणी आढळते. याचा अर्थ असा नाही की एखाद्याला मीठ दिल्याने निश्चितच दारिद्र्य येते. ही एक लोकमान्यता आणि धार्मिक परंपरा आहे. जर कोणाला मदत करायची असेल तर मीठ देण्याऐवजी बाजारातून नवीन पॅकेट आणून देणे किंवा इतर प्रकारे मदत करणे हा अधिक योग्य मार्ग मानला जातो. दुसरी वस्तू तांदूळ. दुसरी वस्तू आहे तांदूळ. हिंदू धर्मात तांदळाला अत्यंत शुभ मानले जाते. अक्षता, पूजा, नैवेद्य आणि अनेक धार्मिक विधींमध्ये तांदळाचा वापर केला जातो. तांदूळ म्हणजे अन्नाचे प्रतीक आणि अन्न म्हणजे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद, अशी धार्मिक भावना आहे. म्हणूनच काही परंपरानुसार श्रावणात घरातील तांदूळ कोणाला सहज उधार देणे टाळावे, असं सांगितले जाते. विशेषतः घरातील शेवटचा तांदूळ किंवा घराच्या वापरासाठी ठेवलेले तांदूळ देणे टाळावे, अशी काही कुटुंबांची परंपरा आहे. पण एखादा गरजू व्यक्ती अन्नासाठी मदत मागत असेल तर त्याला मदत करणे चुकीचे नाही. उलट अन्नदान हे पुण्याचे कार्य मानले जाते. म्हणून या गोष्टीचा अर्थ गरिबाला अन्न देऊ नका असा अजिबात नाही. फक्त घरातील धान्य उधार देण्याच्या बाबतीत ही परंपरागत सावधगिरी सांगितली जाते. तिसरी वस्तू हळद. आता येते तिसरी वस्तू अतिशय महत्त्वाची, हळद. हळदीला हिंदू संस्कृतीमध्ये मंगल आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. लग्न समारंभात असो, पूजा असो किंवा धार्मिक विधी, हळदीला विशेष स्थान आहे. विशेषतः विवाहित महिलांच्या सौभाग्यशाली हळदीचा संबंध जोडला जातो. म्हणून काही पारंपरिक मान्यतांमध्ये श्रावण महिन्यात घरातील हळद उधार देणे टाळावे, असं सांगितले जाते. हळद देणे म्हणजे लक्ष्मी निघून जाणे किंवा निश्चितपणे दारिद्र्य येणे, याला वैज्ञानिक पुरावा नाही, पण धार्मिक परंपरांचा आदर करणे. अनेक लोक या काळात घरातील हळद, कुंकू यासारख्या मंगल वस्तू देताना काळजी घेतात. जर एखाद्याला हळद हवी असेल तर स्वतःच्या घरातील साठ्यातून देण्याऐवजी नवीन हळद आणून देणे हा एक पर्याय आहे. मग या वस्तू अजिबात घ्यायच्या नाहीत का? भक्तांनो, येथे गोष्ट लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टी धार्मिक आणि लोकपरंपरांवर आधारित मान्यता आहे. या वस्तू दिल्या तर लक्ष्मी घरातून निघून जाईल किंवा दारिद्र्य निश्चित येईल, असे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक वस्तूला काही ना काही प्रतिमात्मक अर्थ दिला आहे. मीठ अन्नाची चव आणि गृहस्थितीशी प्रतीक. तांदूळ अन्न आणि समृद्धीचे प्रतीक. हळद मंगल आणि सौभाग्याचे प्रतीक. म्हणून या वस्तू जपून वापरण्याची परंपरा झाली असावी. श्रावणात काय करावे? श्रावण महिन्यात घरात सकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी काही साध्या गोष्टी नक्की करू शकता. दररोज शक्य असेल तेव्हा भगवान शिवाला जल अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. घरातील देवघर स्वच्छ ठेवा. अन्नाचा आदर करा. गरजू व्यक्तीला शक्य असेल तेव्हा अन्नदान करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणाच्याही श्रद्धेची किंवा धार्मिक भावनेची थट्टा करू नका, कारण देवाला सर्वात प्रिय असते ती श्रद्धा, नम्रता आणि चांगले कर्म. भक्तांनो, श्रावण महिन्यात परंपरेनुसार ज्या 3 वस्तू देताना लोक विशेष काळजी घेतात त्या म्हणजे पहिले मीठ, दुसरी तांदूळ आणि तिसरी हळद. पण लक्षात ठेवा, या धार्मिक आणि लोकमान्यता आहेत. या वस्तू दिल्याने निश्चितच लक्ष्मी घर सोडते किंवा दारिद्र्य येते असे ठामपणे म्हणता येत नाही. श्रावणाचा खरा संदेश आहे भक्ती, संयम, दान, सेवा आणि चांगले कर्म.
महादेवांचे चरणी एकच प्रार्थना करा, हे महादेवा आमच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान सदैव राहून दे. प्रत्येकाच्या घरात अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहून दे आणि कोणाच्याही घरात अन्नाची कमतरता पडू नये. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अशीच भक्तिमय आणि धार्मिक माहिती पाहण्यासाठी आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक विषयासह. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.